नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत. इथे पूजाने रडून रडून कांगावा केलेला असतो की माझ्या नवऱ्याला थोरलेपणा आहे, पण पैसे मागायला धाकट्या भाऊजाईकडे जावं लागतंय. त्याचं काय नशीब, त्याने लहानपणापासून कधी सुख पाहिलं नाही आणि आता सुख पाहिजे दिवस आले तर ते हे असे भाऊजाई पुढे हात पसरून पैसे मागण्याचे. तर आढळराव हे सगळं ऐकतात आणि म्हणू लागतात की तुमच्या नवऱ्याचा घोर अपमान झाला, पण इथून पुढे तुमच्या नवऱ्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळ्या वस्तू पुरवल्या जातील. त्यांना कधी कुणासमोर हात पसरावे लागणार नाही, असं म्हणत आढळराव खोलीमध्ये घेऊन जातात आणि पैसे आता आपल्या मुलाला देऊ करतात. इकडे मात्र पूजा ही गेलेली असते कृष्णाला धमकी देण्यासाठी की आजपर्यंत माझ्या आयुष्यातले सगळे सुख, सगळ्या गोष्टी तू हिरावून घेतल्या, पण इथून पुढे तुझे सगळे मान पान सगळे सुख मी हिरवणार आहे आणि तू अशीच झुरत राहणार आहे आणि अशीच नोकरांनी बनवून तुला मी माझ्या घरात ठेवणार आहे, अशी धमकी देऊन ती खोलीत येते. खोलीत आल्यानंतर समरराव आपल्या बायकोला म्हणू लागतात की तुमच्यामुळे आज पैसाच पैसा मिळाला, पण त्याची ती अवकात काढू लागते आणि म्हणू लागते की खरं तर तू पुरुष आहे, तुला सगळा मानपान स्वतःचा स्वतः मिळवता आला हवा होता, पण तुला काही जमलं नाही. त्याला इतका संताप होतो. पुरुषार्थावरती हिने आता बोट ठेवले म्हटल्यावर तो संतापून चिडून तिला मग असं पकडतो आणि म्हणतो की असे शब्द माझ्याविषयी बोलायचे नाही. तर ती म्हणते जर तू कर्तृत्ववान पुरुष असेल ना तर तू पैसाच पैसा माझ्यावरती उधळ, मग मी बघ तुझ्यावरती किती प्रेम उधळते, पण त्याच्यासाठी तुला सत्ता मिळवावी लागेल, ह्या घरामध्ये तुझं स्थान निर्माण करावं लागेल. त्या तिजोरीच्या चाव्या आणि त्या अख्ख्या डेअरीच्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आल्या पाहिजे, तरच तू पुरुष आणि मग मी तुझी राणी बनणार. तोपर्यंत वाट पाहत बस, अशी धमकी आता पूजाने दिली आहे. तोपर्यंत स्पर्शही करू देणार नाही अशीही धमकी तिने नवऱ्याला दिलेली आहे. आता चवताळलेला समर पुढे काय काय करतोय, अडचणी कशा वाढवतोय कृष्णा आणि आपल्या दुष्यंतच्या, तेही आपण पाहूच. आता इथे दुष्यंत संतापतो की तू किती प्रेमाने मायेने सगळ्यांचं सगळं करते, पण ते तुझ्यावरती प्रेम करत नाही, तुझा वापर करून घेत आहे. तू त्यांची एवढी कामं करते आणि ते तुला नोकरासारखं राबवत आहे, हे तुला कळत का नाही आहे. तरी ते कृष्ण सांगू लागते की आत्ता जरी मला कळत नसलं, तुम्हालाही कळत नसलं, तरी मी एक दिवस हे कुटुंब एकत्र आणणार, मायेने सगळं घर जोडणार. एकीकडे माया लावायचा विचार कृष्णा करते आणि एकीकडे अख्खं घर बळकवायचा पूजा विचार करते. दोन टोकाची वेगवेगळी दक्षिणोत्तर टोकं कशी काय जुळणार हे आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.